नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर माझं हे नवरात्रीमधलं सकाळचं रुटीन. तर रोज पहिलं आंघोळ झाल्यानंतर मी दिव्यामध्ये तेल किते, नंतर किते बघते आणि ते वतते आणि नंतर काजळीही काढते. नंतर पोत पण पेटवते. जसं जमल तसं करते, असं काय नाही आहे. नंतर देवाची फुलं कालचीवाली काढायची, नाची नवीन ठेवायची. नंतर रांगोळी पण काढते. आणि बघा आपला आजचा घट. तर अगरबत्ती ही लावून घेतली आणि छान अशी सकाळची देवपूजा झाली. नंतर दारामध्ये रांगोळी ही काढून घेतली होती आणि आता हुमऱ्याला लेपन करायचं होतं. तर म्हणलं मस्त असं हुमऱ्याला लेपन करावं. आणि हुमऱ्याला लेपन केल्यानंतर खूप छान मस्त वाटतं, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं हुमऱ्याला लेपन ज्या दिवशी करेल त्या दिवशी. तर मला अजून झालंच नव्हतं हुमऱ्याला लेपन करायचं. सकाळच्या गडबडीमध्ये होत नाही रोज करायचं. तर आज म्हणलं शुक्रवार आहे आणि देवीचा वार आहे. तर चला, ललिता पंचमी पण आहे आणि हुमऱ्याला हळदीचं लेपन करावं. तर हळदीचं लेपन करण्यासाठी मी हळद घेते, गोमूत्र घेते, थोडंसं पाणी असं एवढं घेते आणि त्यानेच हळदीचं लेपन करते. आणि हा छोटासा साचा आहे रांगोळी काढायचा. तर त्याच्यामध्ये ओम आहे, शंख आहे, स्वस्तिक आहे, गायची पावलं, लक्ष्मीची पावलं असं आहे. आणि ह्याने छान अशी रांगोळी काढली. नंतर हुमऱ्याला हळदी कुंकू लावलं. नंतर रांगोळीवरती पण हळदी कुंकू ही टाकलं. तर छान अशी सकाळची माझी देवपूजा. तर छान वाटतं असं पूजा ही केल्यानंतर. अजून माझी सगळी कामं ही राहिलेत. मुलं शाळेत गेली होती आणि आज दारामध्ये अशी रांगोळी काढली होती 6 ते 6. आणि नंतर गायची पावलं, लक्ष्मीची पावलं साच्यानीच काढलेत आणि हुंबऱ्यावरती पण अशी साच्यानी काढलेली रांगोळी. नंतर कामं चालू आहेत माझी. तर म्हटलं का दुसरी सगळी कामं झाली होती, पुसून घ्यायचं होतं आणि कपडे धुवायची होती. तर आता मी पुसून ही घ्यायचं असल्यानंतर एक दिवस मी घेते, एक दिवस किरण घेते. तर हॉल, किचन आणि बेडरूम असं आपलं एक दिवस आड घ्यायचं. तर असं आम्ही घेतो. आणि आता हॉल पुसायचं चालू होतं, बेडरूम पुसून घेतली होती आणि किचन पुसायची राहिली होती. तर पुसून घेतल्यावरती पण छान वाटतं. तर पुसून घेताना मी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्र टाकते आणि थोडंसं खडा मीठ पण टाकते. कारण म्हणतात की हळद आणि गोमूत्र टाकल्यानंतर छान असं निगेटिव्हिटी राहत नाही घरामध्ये. ती ताकद आहे हळदीमध्ये आणि गोमूत्र, खडा मीठ त्याच्यामध्ये. तर पुसून घेताना मी खडा मीठ, हळद आणि गोमूत्र टाकते. तर आता हॉल, बेडरूम झालं होतं आणि किचन पण पुसून झालं आहे. तर असं एक दिवसाआड आम्ही पुसून घेतो. रोज काही एकीनेच घेत नाही. एक दिवशी ती घेते, एक दिवशी मी घेते. तर झाले आता पुसून. आता मला कपडे धुवायचे होते. तर पुसून घेतल्यानंतरच मी कपडे धुते. झाले कपडे ही धुवून. तर आता इथंच बेडरूमच्या खिडकीमध्ये कपडे वाळत घालते. आज कपडे थोडेच होते धुवायला. नंतर सकाळची माझी सगळी कामं झाली होती आणि मुलं ही पण शाळेत गेली होती. आणि आता म्हटलं कामं झालेत, थोडंसं स्वतः आवरून घ्यावं. माझी सकाळची सगळी कामं झाली, कपडे धुवून झालं, पुसून झालं आणि मुलं पण शाळेत गेलेत. आणि आता मला शिवायचं आहे ब्लाऊज. तर आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार. तर उद्या ग्रे कलरची साडी नेसायची सासूबाईंनी घेतलेली. तर त्याच्यावरचा हा ब्लाऊज मला शिवायचा आहे उद्या नेसण्यासाठी. आणि अजून एक आहे शिवायला आलेला. तर हा पण मला ब्लाऊज शिवायचा आहे. तर आज साडीला पिको करायचा, 2 ब्लाऊज शिवायचे आहेत. चला आता मी शिवून घेते ब्लाऊज. चालू आहे ब्लाऊज शिवायचा आणि इथं बाही जोडायची चालू आहे. तर बाहीचं अस्तरचं कापड मोठं असतं, आपण घेऊ शकतो. पण हे वरचं कापड आहे ना ब्लाऊजचं, तर ते कमीच येतं. तर बाहीला जॉईंट द्यावं लागतं. किती मापाची, छोट्या मापाच्या असल्यावर नाही द्यायला लागत, पण मोठ्या मापाच्या बाहीला असं जॉईंट द्यावं लागतं. तर मी कशी देते जॉईंट साध्या सोप्या पद्धतीमध्ये, हे पण आज तुम्हाला दाखवते. हे आता मी कापड घेतलं आहे आणि आता शिवणार आहे. तर हे कापड ह्या बाहीच्या ह्याच्यावरती ठेवायचं आणि हे कापड ना
हे ह्याच्यावरती ठेवून तर हे असं करायचं. लगेच अशा पद्धतीने मी घेते जोडून. फसकत पण नाही आणि काय नाही. जास्त कितीही तुम्ही वडा कसाही हे करा, काय होत नाही मला. तर माझा एवढा ब्लाऊज शिवून झाला आहे. भाई फक्त जोडायची राहिले आणि फिटिंग करायचं राहिलं आहे. तर आता मी नंतर करणार. आधी आता काहीतरी खाणार. तर चला. आणि इथं मी छान अशी खिचडी बनवली शेंगदाणे घालून. आणि मला काय बटाटा ही घालून खिचडी आवडत नाही, बटाटा घातलेली. तर मी अशीच बनवते, शेंगदाणे घालते आणि खिचडी बनवते. आणि दाताखाली पण छान असा येतो आणि खिचडी पण छान खावीशी वाटते अशी केल्यानंतर. बटाटा घातल्यावरती मला आवडतच नाही बटाट्याची खिचडी. आणि आता झाले खिचडी बनवून. तर आता मी खाऊन घेणार आहे. खिचडीसोबत दही असल्यावर तर खूपच खावीशी वाटते. तर दही आणि खिचडी इथं माझं चालू आहे खायचं. खिचडी खाऊन झाल्यानंतर परत मी मशीनवरती बसले. मला संध्याकाळी हा ब्लाऊज द्यायचा होता. तर झाला आता थोडाच राहिला आहे. भाई जॉईन करायचे आणि नंतर फिटिंग करायची. तर मिस्टर आले होते जेवायला. जेवण ही करून बसले होते. नंतर बसल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना काहीतरी खाऊ असे वाटत होतं. तर चिवडा बनवलेलाच होता मी. मग म्हटलं चिवडा देऊ का, तर दे म्हटले. आणि इथं चाललं आहे दोघांचं, यशचं आणि मिस्टरांचं चिवडा खायचं. थोडासा असा टाईमपासला काहीतरी खावंसं वाटतं चटपटीत. तर चिवडा केला होता. मुलांना पण लागतं ना खायला. ब्लाऊज शिवून झाला. आता मला माझा ग्रे कलरचा ब्लाऊज शिवायचा होता. तर मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवते माझ्यासाठी. तर त्याची मापही टाकून घेतली आणि आता मापही टाकून घेतल्यानंतर आता चालू आहे माझं कट करायचं. तर ब्लाऊज कट करून घेतला आणि आता मी शिवणार आहे. पण खरं सांगायचं तर मला मिळाला नाही शिवायला. आणि कट करून तर घेतला आणि आधी आता मी म्हटलं साडीला पिको करून घ्यावा आणि मग नंतर ब्लाऊज शिवावा. साडीला पिको ही करून घेतला आणि नंतर संध्याकाळ झाली होती. कंटिन्यू काय बसता येत नाही मशीनवरती. कोण आलं गेलं नंतर काही जण काही चालूच असतं आपली पण कामं ही. तर म्हटलं होतं कट करून घ्यायचा आणि नंतर शिवायचा. तर संध्याकाळ झाली होती, म्हणजे 5 वाजले होते. मी साडीला पिको करत होती त्यावेळेस. परत दुसरी कामं होती त्यामुळं मी उठले मशीनवरनं. ते मला परत मशीनवर बसायलाच झालं नाही. आणि नंतर संध्याकाळची आरती ही करायची होती. नंतर संध्याकाळी पण आज गुप्ते काकूंचा वाढदिवस होता. तिथीनुसार त्यांचा ललिता पंचमीला वाढदिवस असतो. तर त्यांच्या वाढदिवसाला जायचं होतं. त्यामुळं मला नंतर आल्यावर उशीर झाला यायला. नंतर स्वयंपाक हे करायचं होता. त्यामुळं काही मशीनवरती बसायचं झालं नाही आणि मला ब्लाऊज पण घालायला झालं नाही. कारण साडीला तर पिको ही करून झाला होता, पण ब्लाऊजच शिवला नव्हता. आणि विदाऊट ब्लाऊजचा तर वेगळा वाटतो ना, वेगळी वाटते साडी. त्यामुळं मी काही त्या दिवशी साडी नेसली नाही. बघू आता नंतर कधीतरी नेसता येईल. नंतर संध्याकाळचं चहा पाणी झालं. मुलं आली, मुलांना पण चहा पाणीही दिलं. आणि आता संध्याकाळची आरती करायची होती. मला पण नंतर बड्डेला जायचं होतं. म्हटलं आधी आरती करून घ्यावी आणि मग जावं. कधी लवकर होते कधी उशिरा होते मुलं असण्यावरती. सगळे घरात असले म्हणजे छान वाटतं आरती करायला. तर जे पण आता क्लासला जायचं होता, शाळेतनं आला होता आणि त्याला क्लासला जायचं होतं. तर तो 8:30ला येतो नंतर. तर आमचं आरतीचं काही टायमिंग नाही. जशी सगळीजण घरात असतील तेव्हा आम्ही आरती करतो. कधी 6:30ला, कधी 6ला, कधी 8:30ला, 9ला
कधी 9:30ला असं टायमिंग आहे. जसं आपल्या घरात आहेत जशी येतील सगळेजण तसं आम्ही करतो. आणि झाले आता आरती ही करून झाली आणि आता यशचं चालू आहे प्रसाद वाटायचं. तर आज प्रसाद ॲपलचाच ठेवला होता देवीला आणि तोच वाटतोय तो. तर यांना प्रसाद वाटायला खूप मजा वाटते लहान मुलांना, की कधी कधी भांडणं पण होते. मी वाटतो, मला द्यायचं आहे प्रसाद सगळ्याला, जुईचं, यशचं, कधी तन्मय. आणि आता झाली माझी पूजा ही करून. आरतीला जरा वेळच लागतो, कारण गणपतीची आरती, नंतर देवीची आरती आणि नवरात्रीतली 9 दिवसाची आरती आहे ना, ती पण म्हणतो ना, त्यामुळं जरा वेळ लागतो आरतीला.